भाजपत विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे आणि राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला तर सुरुवात झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत, मात्र अनेक इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे। विधान परिषदेच्या 9 जागा 13 मे रोजी रिक्त होतात आणि अशामध्ये विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबत आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। तर रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर यांच्या जागा या रिक्त होणार आहेत आणि अशामध्ये यांच्यामधून पुन्हा कोणाला संधी मिळते का हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। ओम, सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भाजप सध्या इच्छुक दिसत आहेत विधान परिषदेसाठी। काय नेमकं चित्र आहे? इतर नवीन सुद्धा आहेत आणि त्यातही जे जुने जागा आता रिक्त होणार त्यापैकी कोणाची वर्णी लागते हेही पाहायचं आहे। निवडणुकीची हालचाल सुरू झाल्याचं कळतंय। या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडनं एकूण 5 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला येतील। त्यामध्ये भाजपकडनं 4 ते 5 जागा ज्या येणार आहेत त्यामध्ये नेमकी कोणाची वर्णी लागणार आता याकडे सर्वांचं लक्ष लागले। जे 4 सदस्य आहेत ज्यामध्ये नागपूरचे सुनील जोशी असतील किंवा त्यासह दादाराव केचे असतील, संजय केणेकर असतील, यांच्यापैकी कोणाला परत संधी मिळते का, की या जागांवरती राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्र वापरून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहिलं असेल की माया इनावती असतील किंवा खरं तर रामराव हे असतील, त्या सगळ्या 2 नव्या चेहऱ्यांना, रामराव वडकुते असतील, या 2 नव्या चेहऱ्यांना भाजपनं संधी दिली होती। तोच पॅटर्न कुठेतरी विधान परिषदेमध्ये सुद्धा कायम राहतोय का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे भाजपकडनं नक्की कोणाचं नाव जाहीर होतंय याबद्दल उत्सुकता आता खऱ्या अर्थानं शिगेला लागलेली आहे। खरंय, निश्चित या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ओम। आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।